नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक असा पदार्थ घेऊन आलेला आहे की जो फक्त चविष्टच नाही तर माझ्या लहानपणीची आठवण आहे. भरलेली भेंडी आणि गरमागरम चपाती. सुरुवातीला आपण चपात्या पाहूया की कशा करायच्या असतात. मला लहानपणी साधारणतः 6वी-7वीत असताना मी चपात्या करायला शिकलेली आहे. मला येत नव्हत्या, कसा पण माझा नकाशा व्हायचा चपातीचा, पण हळूहळू प्रॅक्टिसने ते मला जमायला झालं. आणि तुम्ही पाहू शकता की आता माझ्या चपात्या कशा गोल गरगरीत होत आहेत आणि छान टम्म पण फुगत आहेत. त्या एकदा ना एखाद्या गोष्टीची सवय केली की ती गोष्ट आपल्याला इझी वाटते बनवण्यासाठी. आणि माझ्या बाबतीतही तेच झालं की मी साधारणतः 20-25 चपात्या 10 ते 15 मिनटात बनवू शकते. म्हणजे इतक्या फास्ट होतात माझ्याकडून चपात्या. आणि चपाती बनवताना पण अर्धा पाऊण तास आधी चपातीचं पीठ छान मळून घ्यायचं. तेल मीठ टाकायचं आणि छान सैलसर, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही, असं मध्यम मळायचं, जेणेकरून आपली चपाती मऊ लुसलुशीत होती. म्हणजे सकाळी बनवलेली चपाती तुम्ही संध्याकाळपर्यंत सुद्धा खाऊ शकता, इतका तिला मऊपणा राहतो. फक्त मळताना तेलाचं, मिठाचं आणि पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित असलं पाहिजे. मग या तिन्ही गोष्टी व्यवस्थित झाल्या की आपली चपाती छान बनते. असं मी वाटलं तर तुम्हाला नंतरनं चपातीचा पण एक व्हिडिओ करून दाखवेल, ज्याच्यामध्ये कणिक कशी मळायची, ते चपात्या कशा बनवायच्या इथपर्यंतचा. पण आज मी भरली भेंडी ही रेसिपी दाखवणार आहे, त्याच्यामुळं मी खाली चपाती बनवताना डायरेक्ट व्हिडिओ काढलेला आहे. मी भरल्या भेंडीबरोबरच पालक पनीरची पण रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला जर त्याचा फुल व्हिडिओ पाहिजे नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसं सांगा. मी पालक पनीरची पण रेसिपी तुमच्यासाठी परत एकदा बनवून दाखवेल. चला तर मग करूया आपली मेन रेसिपी, भरली भेंडी. सुरुवातीला आपण कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीमध्ये, लसूण टाकलेला आहे टेचलेला, जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे. जिरी मोहरी, लसूण, कढीपत्ता याचा चांगला तडका द्यायचा. हळद आणि लसूण लाल होऊस्तोवर छान परतायचा. मी भेंडी स्टफिंग करून घेतलेली आहे, भरून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी 4 चमचे शेंगदाणे, 2 चमचे सुक्या नारळाचा कूट, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ आणि थोडंसं आमसूल टाकलेलं आहे. जरा भेंडी थोडीशी आंबट अशी छान लागते सुकी भरलेली भेंडी. त्यामुळे माझ्याकडे लिंबू नव्हतं, त्यामुळे मी थोडासा कोकमचा आमसुलाचा इथं उपयोग केलेला आहे. आणि मग भेंडीला छान तडका बसला की जे सगळे जिन्नस बारीक केलेले आहे तर त्याच भांड्यात थोडंसं पाणी घेऊन मी ते पाणी भेंडीवर टाकलेले, जेणेकरून मसाला खाली लागू नये. आणि भेंडी परतून घेऊन त्याची एक छान वाफ होऊन द्यायची. एक छान वाफ घेतली की आपली भरली भेंडी ही 10 ते 15 मिनटात तयार होते. 10 मिनटं जास्तीत जास्त. एक वाफ काढली की कवळ्या भेंड्या असल्यामुळे त्या वाफेवर शिजून जातात. ही होती आजची आपली भरली भेंडीची रेसिपी.